इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, धडा 12वा, आम्ल, आमलारी ओळख. मुलांनो, तुम्ही विज्ञान या विषयामध्ये आम्ल व आमलारी असे शब्द ऐकले असाल. आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक पदार्थ वापरत असतो. त्यामध्ये आम्ल असते. धुण्याचा सोडा, खते, औषधी यामध्ये आमलारी असतात. यामुळे पदार्थांना वेगवेगळी चव प्राप्त होते. तुम्ही मला सांगा की लिंबू, चिंच, टोमॅटो, साखर, व्हिनेगर, मीठ या पदार्थांची चव एकसारखीच असते का? नाही, या सर्व पदार्थांची चव वेगवेगळी असते. बरोबर. सर्व पदार्थांच्या चवी ह्या वेगवेगळ्या असतात. मग आता लिंबू, साखर, दही, चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, आवळा, चिंच, कैरी, डाळिंब, पाणी या पदार्थांची चव कशी असते ते सांगा. लिंबू, दही, चिंच, कैरी यांची चव आंबट असते. आवळा तुरट लागतो. साखर, डाळिंब गोड असते. चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा कडवट लागतो आणि पाणी हे चवहीन असते. छान. चवीवरून आपल्याला पदार्थ कोणता आहे ते सांगता येते. तर मुलांनो, या पाठात आज आपण आम्ल व आमलारीची माहिती घेणार आहोत. आम्ल, ॲसिड. पदार्थ गोड, कडवट, आंबट, तुरट असे चवीला असतात. चिंच, आवळा किंवा व्हिनेगर यांसारख्या पदार्थांची चव आंबट असते. ही चव पदार्थांमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगामुळे येते. याच आंबट चव देणाऱ्या पदार्थाला आम्ल असे म्हणतात. निळा लिटमस पेपर घेऊन आम्ल ओळखायचे असेल तर लिटमस पेपर आम्लामध्ये बुडवला तर तो तांबडा होतो. म्हणजेच निळा लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थांना आम्ल असे म्हणतात. आम्ल हे पाण्यात विद्राव्य व क्षणकारक असतात. तसेच प्राणी आणि वनस्पतींमध्येही आम्ले असतात. खाद्यपदार्थांमध्ये आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असे म्हणतात. ही आम्ल क्षीण प्रकृतीची असतात, म्हणून त्यांना सौम्य आम्ल म्हणजेच वीक ॲसिड असेही म्हणतात. उदाहरणार्थ कार्बोनिक आम्ल, ॲसिटिक ॲसिड. तर काही आम्ल तीव्र प्रकृतीची असतात, ती दाहक असतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रिक आम्ल. या आम्लांना खनिज आम्ल असेही म्हणतात. या आम्लांची संहत द्रावणे जर आपल्या त्वचेवर पडली तर त्वचा भाजते. तसेच या द्रावणाची धुरी श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे आपल्या शरीरात गेली तर ते शरीराला हानिकारक असते. त्यामुळे ही संहत आम्ले हळूहळू पाण्यात घातली जातात व त्यांचे विरल आम्लात रूपांतर केले जाते, जेणेकरून ती कमी हानिकारक बनतात. तुम्ही खाण्याचे सोड्याचे विरल द्रावण चाखून पाहिले तर त्याची चव कशी लागते? तुरट, म्हणजेच काही प्रमाणात कडवट. बरोबर. आमलारी. मुलांनो, जे पदार्थ काहीसे तुरट किंवा कडवट जाणवतात, जे पदार्थ चवीला व स्पर्शाला बुळबुळीत लागतात, त्यांना आमलारी असे म्हणतात. तसेच तांबडा लिटमस निळा करणाऱ्या पदार्थांना आमलारी असे म्हणतात. उदाहरणार्थ चुन्याची निवळी, खाण्याचा सोडा, कॉस्टिक सोडा आणि साबण. आमलारी हे आम्लापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. त्यांचे गुणधर्म हे आम्लाच्या अगदी विरुद्ध असतात. आमलारी हे सुद्धा संहत अवस्थेत असताना त्वचेला दाहक असतात. आपल्याला माहीत आहे की पाणी हे चवहीन आहे, म्हणून पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसते. दर्शक, इंडिकेटर. रासायनिकदृष्ट्या उदासीन असणारे पदार्थ हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्या पदार्थांना स्पर्श करणे हे धोक्याचे असते. त्यामुळे आम्ल किंवा आम्लारी हे पदार्थ ओळखणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी विशिष्ट अशा पदार्थांचा दर्शक म्हणून उपयोग केला जातो. दर्शक म्हणजे दाखवणारा, म्हणजेच जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आल्याने स्वतःचा रंग बदलतात, त्या पदार्थांना दर्शक असे म्हणतात. प्रयोगशाळेतील दर्शक. मुलांनो, आम्ल व आम्लारी पदार्थ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये लिटमस कागदाचा वापर करतात. हा लिटमस कागद लायकेन म्हणजेच दगडफूल या वनस्पतीच्या अर्कापासून म्हणजेच रसापासून तयार केला जातो. लिटमसचा कागद हा तांबड्या किंवा निळ्या रंगाचा असतो. निळा लिटमस कागद हा आम्लात बुडवला की तांबडा होतो व तांबडा लिटमस कागद आम्लारीमध्ये निळा होतो. तसेच प्रयोगशाळेमध्ये फिनॉल्फथॅलीन, मिथिल ऑरेंज व मिथिल रेड यांचे द्रावण हे दर्शक म्हणून वापरले जातात. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लात टाकला की गुलाबी होतो आणि आम्लारीत टाकला की पिवळा होतो. तर फिनॉल्फथॅलीन आम्लामध्ये रंगहीन आणि आम्लारीमध्ये गुलाबी असतो. हे दर्शक पहा. या दर्शकाच्या सहाय्याने आपण आम्ल
व आम्लारी पदार्थ ओळखू शकतो. अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वैश्विक दर्शक. हे द्रावण रूपातील दर्शक आम्ल व आम्लारीच्या संपर्कात आल्यामुळे वेगवेगळे रंग बदलतात. अशा प्रकारे दर्शकाच्या सहाय्याने आपण आम्ल व आम्लारी पदार्थ ओळखू शकतो. आता हा तक्ता पहा आणि त्याचे नीट निरीक्षण करा. यामध्ये दर्शक पदार्थ, त्यांचा मूळ रंग, त्या दर्शकाचे आम्ल व आम्लारी द्रावणातील रंग याविषयी माहिती दिली आहे. नैसर्गिक दर्शक बनविणे. आता आपण नैसर्गिक दर्शक कसे बनवतात ते पाहू. त्यासाठी आपण एक कृती करू. या कृतीसाठी लागणारे साहित्य आहे जास्वंद, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, गालन इत्यादी. कृती: सर्वप्रथम लाल जास्वंदाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. त्यानंतर ह्या पट्ट्या कापून घ्या. म्हणजेच हा जास्वंदापासून तयार झालेला दर्शक कागद होय. त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. या पट्ट्या कापून घ्या. पहा, हा गुलाबाचा दर्शक तयार झाला. आता हळदीची पूड घ्या. त्यात थोडे पाणी घाला. या हळदीच्या पाण्यात गालन कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडवून ठेवा. हा कागद वाळल्यानंतर त्याच्या पट्ट्या तयार करा. याप्रमाणे हळद दर्शक कागद तयार करा. आता लाल कोबीची पाने थोड्या पाण्यात टाकून पाणी तापवा. त्यानंतर कोबीच्या पाण्याचे द्रावण थंड करा आणि त्यामध्ये कागद बुडवून बाहेर काढा. हा कागद वाळवून त्याच्या पट्ट्या तयार करा. अशा प्रकारे कोबीच्या पानांचा दर्शक तयार होईल. या प्रकारे तयार केलेल्या दर्शक कागदावर विविध पदार्थाचे थेंब टाका व त्याचा काय परिणाम होतो ते खाली दिलेल्या तक्त्यात पहा. अशा प्रकारे आपण नैसर्गिक दर्शक कसा तयार करायचा ते अभ्यासले आहे. मुलांनो, आता आपण पदार्थ आम्ल किंवा आम्लारी आहेत हे ओळखण्यासाठी एक कृती करूया. त्यासाठी खाण्याचा सोडा घ्या. त्यात थोडे पाणी घाला. आता हे द्रावण लिंबाचा रस, व्हिनेगर, संत्र्याचा रस किंवा सफरचंदाचा रस अशा पदार्थांवर टाका. आता मला सांगा, खाण्याच्या सोड्याचे पाण्यातील द्रावण फळांच्या रसात टाकल्यावर तुम्हाला काय दिसून आले? बुडबुडे आल्यासारखे दिसले. अगदी बरोबर. यावरून आपल्या लक्षात येते की आम्लधर्मी पदार्थाच्या द्रावणात खाण्याच्या सोड्याचे पाण्यामधील द्रावण टाकले की बुडबुडे येतात किंवा ते फसफसते. तसेच हळदीपासून बनवलेल्या दर्शक कागदी पट्ट्यांचा पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थांच्या पाण्यातील द्रावणात लाल होतो. म्हणजेच यावरून आपण असे म्हणू शकतो की आम्लारीधर्मी पदार्थांमध्ये हळदीच्या दर्शक कागदाचा रंग हा लाल होतो. आता व्हिनेगर, लिंबाचा रस, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल यांचे नमुने वेगवेगळ्या परीक्षण नळीत घ्या. खालील तक्त्यात दिलेल्या दर्शकाचे थेंब त्यात टाका आणि तसेच लिटमस कागदही द्रावणात बुडवा व त्यावर काय परिणाम होतो ते खालील तक्त्यात पहा. वरील तक्त्यात लिंबू रसाच्या द्रावणात तांबडा लिटमस पेपर तांबडाच राहतो, मात्र निळा लिटमस पेपर तांबडा होतो. फिनॉल्फथॅलीनचे थेंब टाकल्यास द्रावण रंगहीन होते, तर मिथिल ऑरेंज टाकल्यास द्रावणाचा रंग गुलाबी होतो. यावरून लिंबू रस आम्लधर्मी आहे. अमोनियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात तांबडा लिटमस निळा होतो, निळा लिटमस निळाच राहतो. फिनॉल्फथॅलीनचे थेंब टाकल्यास द्रावण गुलाबी होते, तर मिथिल ऑरेंजचे थेंब टाकल्यास रंग पिवळा होतो. यावरून ते आम्लारीधर्मी आहे. याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक आम्ल व बायकार्बोनेटरवर लिटमस पेपर आणि फिनॉल्फथॅलीन व मिथिल ऑरेंजचा होणारा परिणाम या तक्त्यात दर्शविला आहे. अशा प्रकारे या प्रयोगातून आपल्या लक्षात येते की आम्लात लिटमसचा निळा रंग बदलून तांबडा होतो आणि आम्लारीत तांबडा लिटमस हा निळा होतो. तसेच मिथिल ऑरेंजचा नारंगी रंग आम्लात गुलाबी होतो, तर रंगहीन असलेला फिनॉल्फथॅलीन हा आम्लारीत बुडवला की गुलाबी होतो. हे चित्र पहा. या चित्रात दाखविल्याप्रमाणे लिटमस कागदावर आम्ल व आम्लारीचा परिणाम होतो. बरं, आता मला सांगा, घरातील शहाबादी फरशीवर किंवा ओट्यावर लिंबाचा रस, चिंचेचे पाणी असे आंबट पदार्थ पडले तर काय घडते व का? नाही माहीत? मीच सांगते. शहाबादी फरशीवर किंवा ओट्यावर लिंबाचा रस किंवा चिंचेचे पाणी पडले तर ती जागा खडबडीत होते. याचे कारण की लिंबाच्या रसातील सायट्रिक आम्ल व चिंचेच्या पाण्यातील टार्टारिक आम्ल यांची शहाबादी फरशी किंवा ओट्यांमध्ये असणाऱ्या धातूंच्या कार्बोनेट्स बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. यामुळे शहाबाद फरशीचा ओट्याचा पृष्ठभाग खडबडीत होतो. आता आपण आपल्या परिसरातील माती आणून ती आम्ल, आम्लारी की उदासीन आहे ते पाहूया. सूचना:
यासाठी एका चंचू पात्रात अर्धे भरेल इतकी माती घ्या, त्यात शुद्ध पाणी ओता. चंचू पात्र 3/4 एवढे भरेल इतके पाणी ओता व ढवळत राहा. नंतर माती व पाण्याचे मिश्रण काही वेळ तसेच राहू द्या. माती खाली बसल्यावर वरील पाणी काळजीपूर्वक ओतून घ्या. त्यात निळा व तांबडा लिटमस पेपर टाकून निरीक्षण करा. जर निळा लिटमस पेपर तांबडा झाला तर माती आम्लधर्मी असेल आणि जर तांबडा लिटमस पेपर निळा झाला तर माती आम्लारीधर्मी असेल. अशा प्रकारे आपल्या परिसरातील मातीचे परीक्षण करता येते. बरं, आता मला सांगा की हिरवट डाग पडलेल्या तांब्याची भांडी किंवा काळसर पडलेली चांदीची भांडी ही चकचकीत करण्यासाठी काय वापरले जाते? तांब्याच्या भांड्यावर पडलेले हिरवे डाग काढण्यासाठी चिंचेचा कोळ वापरतात, तर चांदीच्या भांड्यावरील काळे डाग काढण्यासाठी अमोनियाचे द्रावण, लिंबू रस किंवा डिटर्जंट पावडर वापरले जाते. अगदी बरोबर. दात घासताना टूथपेस्ट का वापरतात? दात टूथपेस्टने घासल्यामुळे दात स्वच्छ होतात, तसेच दातांची झीज व कीड थांबवली जाते. बरोबर. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड व आम्लारी पदार्थ असतात. दात घासताना आम्लधर्मी लाळेचे उदासीकरण होते व अतिरिक्त आम्ल निघून जाते व दात स्वच्छ होतात. आम्ल. मुलांनो, आम्लामध्ये हायड्रोजन हा प्रमुख घटक असतो. त्यामुळे आम्ल हे चवीने आंबट असते. आम्लाचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन उपलब्ध करून देते, म्हणजेच निर्माण करते. उदाहरणार्थ, पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक आम्लाचे विघटन होऊन हायड्रोजन आयन व क्लोराईड आयन तयार होते. अशाप्रमाणे हायड्रोजन हा आयन निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता आपण आम्लांची उदाहरणे पाहूया. आम्लांची काही उदाहरणे: हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, शीतपेयांमधील कार्बोनिक आम्ल, लिंबू आणि काही फळात असणारे एस्कॉर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगरमध्ये असणारे ॲसिटिक आम्ल. अशा प्रकारची आम्लांची उदाहरणे सांगता येतील. तसेच आपल्या रोजच्या वापरातील खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक आम्ले असतात. ती सौम्य प्रकृतीची असतात, त्यामुळे ती खनिज आम्लांप्रमाणे हानिकारक किंवा अपायकारक नसतात. मुलांनो, हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये पदार्थांमध्ये वेगवेगळी नैसर्गिक आम्ले कशी आढळून येतात ते समजते. आम्लाचे गुणधर्म. आता आपण आम्लाचे गुणधर्म अभ्यासूया. आम्लाची चव ही आंबट असते. उदाहरणार्थ दही, लिंबू. आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो. आम्लाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड हा वायू मुक्त होतो. आम्लामध्ये निळा लिटमस कागद तांबडा होतो. आम्ल पदार्थांचे पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असते. जे आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला आम्लाचे गुणधर्म सांगता येतील. आम्लाचे उपयोग. मुलांनो, आता आपण आम्लाचे उपयोग काय आहेत ते पाहूया. रासायनिक खतांच्या उत्पादनांमध्ये आम्लांचा वापर केला जातो. तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मितीमध्ये आम्लांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे क्लोराईड क्षार बनविण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले जाते. बॅटरीमध्ये म्हणजेच विद्युत घटामध्ये विरल सल्फ्युरिक आम्लांचा उपयोग केला जातो. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद तयार करण्यासाठी आम्लाचा वापर केला जातो. संहत आम्ल आणि आम्लारीची दाहकता. संहत सल्फ्युरिक आम्ल हे पाण्यात विरघळत असताना खूप उष्णता तयार करते. त्यामुळे संहत सल्फ्युरिक आम्लाचे विरलीकरण करण्यासाठी ते हळूहळू पाण्यात सोडले जाते. ते द्रावण ढवळण्यासाठी काचकांडीचा वापर करतात. असे द्रावण ढवळल्यामुळे तयार होणारी उष्णता ही एकाच जागेवर न राहता द्रावणात सगळीकडे पसरली जाते. आम्लाचे द्रावण उसळून बाहेर पडू नये म्हणून हे द्रावण ढवळतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संहत सल्फ्युरिक आम्लात कधीच पाणी घालू नये, कारण तसे केले तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊन स्फोट होऊ शकतो. सोडियम हायड्रॉक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारखी आम्लारीही अतिशय तीव्र व दाहक असतात. ही संहत द्रावणे त्वचेवर पडली की त्वचा भाजते, कारण ही संहत द्रावणे त्वचेतील प्रथिनांचे विघटन करतात. जरा डोके चालवा. मुलांनो, मला सांगा, लिंबू, कैरी यांसारखे आंबट पदार्थ लोखंडी सुरीने कापले की सुरीचे पाते उजळ बनते. असे का होते? लिंबू, कैरी यांसारखे पदार्थ हे आंबट असतात. त्यामध्ये आम्ल असते
आणि या आम्लामुळे सुरीच्या पात्यावर असणारा क्षारांचा थर हा विरघळतो व सुरीचे पाते उजळते. छान. आता आपण आम्लाविषयी आणखी काही माहिती अभ्यासूया. खनिज आम्ले शरीराला अपायकारक असतात. मात्र सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरात व वनस्पतींमध्ये असतात आणि ती हितकारक असतात. आपल्या शरीरात DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हे आम्ल असते, जे आपल्यात असणारे अनुवांशिक गुण ठरवते. प्रोटीन हा शरीरातील पेशींचा भाग असतो व तो अमिनो ॲसिडपासून बनलेला असतो. शरीरातील मेद हा मेदाम्लापासून बनलेला भाग असतो. यावरून आपल्या लक्षात येते की शरीराला आम्लाची खूप गरज असते. परंतु काही आम्ले ही शरीराला हितकारक असतात, तर काही आम्ले ही अपायकारकही असतात. आम्लारी. तांबडा लिटमस पेपर निळा करणाऱ्या पदार्थांना आम्लारी असे म्हणतात. धातूंची आम्लारीधर्मी ऑक्साईड पाण्यात विरघळतात व आम्लारी तयार होतात. उदाहरणार्थ, सोडियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते. कॅल्शियम ऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड हा प्रमुख घटक असतो. आम्लारी हा एक असा पदार्थ आहे की ज्याचे द्रावण हायड्रॉक्साईड आयन निर्माण करतात. उदाहरणार्थ, सोडियम हायड्रॉक्साईड आयन अभिक्रिया सोडियम आयन अधिक हायड्रॉक्साईड आयन. मुलांनो, आता ही चित्रे पहा. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड व अमोनियम हायड्रॉक्साईड ही आम्लारीची उदाहरणे सांगता येतील. आता हा तक्ता पहा. या तक्त्यावरून आपल्याला आम्लारीचे सूत्र आणि त्याचे उपयोग लक्षात येतील. आम्लारीचे नाव, सूत्र, उपयोग. सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा, NaOH कपडे धुण्याच्या साबणामध्ये वापरले जाते. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश, KOH आंघोळीच्या साबणात किंवा शॅम्पूमध्ये वापरतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवळी, CaOH2 चुन्यात पांढरा रंग येण्यासाठी वापरतात. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया, MgOH2 आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी वापरतात. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH खते तयार करण्यासाठी वापरतात. मुलांनो, आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की कोणताही पदार्थ ओळखण्यासाठी त्या पदार्थाची चव घेणे, वास घेणे किंवा त्या पदार्थाला स्पर्श करणे हे धोक्याचे असते. आम्लारीचे गुणधर्म. आम्लारी चवीला कडवट म्हणजेच तुरट असतात. त्यांना स्पर्श केला तर ते बुळबुळीत असल्याचे जाणवतात. आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक असतो. धातूंचे ऑक्साईडही आम्लारीधर्मी असतात. काही आम्लारी सौम्य असतात. उदाहरणार्थ, फेरस हायड्रॉक्साईड. काही आम्लारी पाण्यात विरघळतात. त्यांनाच आपण अल्कली असे म्हणतो. उदाहरणार्थ, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड इत्यादी. उदासीनीकरण. उदासीनीकरण ही संज्ञा निरनिराळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाते. मात्र रसायनशास्त्रामध्ये आपण असे म्हणू शकतो की आम्लता नाहीशी करणारी रासायनिक प्रक्रिया म्हणजे उदासीनीकरण होय. उदाहरणार्थ, हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन यापासून पाणी निर्माण होते. म्हणजेच आम्लामध्ये हायड्रोजन आयन असतात व आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन असतात. आम्ल व आम्लारीचा संयोग घडून आला की क्षार व पाणी निर्माण होते. उदाहरणार्थ, हायड्रोक्लोरिक आम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईडचा क्षार आणि पाणी तयार होते. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया घडून आली की या रासायनिक अभिक्रियेलाच उदासीनीकरण असे म्हणतात. आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असते. या आम्लामुळेच आपण अन्न खाल्ले की ते पचण्यास सोपे जाते. मात्र हेच आम्ल शरीरात वाढले की अपचन होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून आम्लारीधर्मी औषधे दिली जातात. यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा समावेश असतो. हे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण घडवून आणतात. रासायनिक खतांचा जास्त वापर केल्यामुळे शेत जमिनीत आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमीन आम्लधर्मी होते. त्यावेळेस जमिनीमध्ये चुनखडी किंवा चुन्याच्या निवळीसारखे रसायन शेती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने जमिनीत मिसळवली जातात. यालाच आम्लारी जमिनीतील आम्लांचे उदासीनीकरण असे म्हणतात. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की आम्ल व आम्लारी हे दोन्ही उपयुक्त आहेत. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये आम्ल व आम्लारींचे उपयोग, गुणधर्म पाहिले. तसेच विविध दर्शकांचीही
आणि उदासीनीकरण या क्रियेंचीही माहिती अधिक विस्ताराने जाणून घेतली आहे.